नमस्कार मित्रांनो. आज आपण मराठवाड्यातील इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या किल्ले धारूरची सविस्तर सफर करणार आहोत. हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तर अनेक राजवटी, युद्धे, स्थापत्यकला आणि शौर्याची साक्ष देणारा जिवंत इतिहास आहे. या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्याचा इतिहास, भव्य प्रवेशद्वार, मजबूत तटबंदी, बुरुज, तोफा, बारव, मशीद, शिलालेख, जलव्यवस्था आणि आजची परिस्थिती अशा प्रत्येक पैलूची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या इतिहासाच्या प्रवासाला. धारूरचा इतिहास. धारूर हे शहर प्राचीन काळापासून व्यापारी आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जात होते. दख्खनमधील महत्त्वाच्या मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या भागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आज दिसणाऱ्या किल्ल्याची प्रमुख बांधणी बहामनी सुलतानांच्या काळात झाली. त्यानंतर निजामशाही, आदिलशाही, मुघल आणि पुढे हैदराबादच्या निजामांच्या काळात या किल्ल्यात वेळोवेळी बदल, दुरुस्ती आणि विस्तार करण्यात आला. या किल्ल्याने अनेक राजकीय घडामोडी, युद्धे आणि सत्तांतरांचा साक्षीदार म्हणून इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. किल्ल्याची रचना. धारूर हा भुईकोट प्रकारातील मजबूत किल्ला आहे. जाड दगडी तटबंदी, उंच बुरुज, खोल खंदक, विशाल प्रवेशद्वार आणि मजबूत संरक्षण व्यवस्था हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. त्या काळातील युद्धतंत्र लक्षात घेऊन प्रत्येक भागाची रचना करण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वार. आता आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. या प्रवेशद्वाराची रचना अशी करण्यात आली होती की शत्रूला सरळ आत प्रवेश करता येऊ नये. भव्य कमानी, जाड दगडी भिंती आणि लोखंडी खिळे बसवलेले विशाल दरवाजे हे युद्धकाळातील सुरक्षेचे महत्त्वाचे साधन होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी विशेष जागा तयार करण्यात आल्या होत्या. बुरुज. किल्ल्यावर अनेक मजबूत बुरुज आहेत. या बुरुजांवरून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात असे. शत्रू दूरवरून दिसताच सैनिकांना तयारी करता यावी म्हणून त्यांची उंची आणि मांडणी अत्यंत नियोजनबद्ध होती. आजही या बुरुजांवर उभे राहिल्यावर धारूर शहर आणि आसपासचा परिसर स्पष्ट दिसतो. तटबंदी. धारूर किल्ल्याची तटबंदी अत्यंत मजबूत असून तिची जाडी अनेक ठिकाणी प्रभावी आहे. दगड आणि चुन्याच्या साह्याने बांधलेली ही तटबंदी अनेक शतके वादळ, पाऊस आणि युद्धे सहन करून आजही उभी आहे. खंदक. किल्ल्याभोवती खोल खंदक तयार करण्यात आला होता. यामुळे शत्रूला किल्ल्याजवळ पोहोचणे कठीण होत असे. काही ठिकाणी या खंदकात पाणीही साठवले जात असे. बारव आणि जलव्यवस्था. धारूर किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची जलव्यवस्था. किल्ल्यात दगडात कोरलेल्या बारवा, पाण्याच्या टाक्या आणि विहिरी आजही पाहायला मिळतात. पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था इतकी प्रभावी होती की युद्धकाळात अनेक महिने किल्ल्यातील लोकांना पाण्याची कमतरता जाणवत नसे. त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे हे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. शिलालेख. किल्ल्यात काही ठिकाणी फारसी भाषेतील शिलालेख आढळतात. या शिलालेखांमधून किल्ल्याच्या बांधकामाची, दुरुस्तीची आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांची माहिती मिळते. इतिहास संशोधकांसाठी हे शिलालेख अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आतील वास्तू. किल्ल्यात सैनिकांचे निवासस्थान, दारुगोळा साठवण्याच्या जागा, घोड्यांचे तबेले, प्रशासकीय इमारती आणि इतर वास्तूंचे अवशेष आजही पाहायला मिळतात. या अवशेषांवरून त्या काळातील जीवनशैलीची कल्पना येते. संरक्षण व्यवस्था. धारूर किल्ल्याची संरक्षण व्यवस्था अत्यंत आधुनिक मानली जात होती. वळणदार प्रवेशमार्ग, उंच बुरुज, मजबूत दरवाजे, तटबंदी, खंदक आणि पहारेकऱ्यांच्या जागा यामुळे हा किल्ला सहज जिंकणे शत्रूसाठी कठीण होते. निसर्ग सौंदर्य. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. किल्ल्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य विशेष आकर्षक दिसते. इतिहासाबरोबरच निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठीही हे ठिकाण स्वर्गासारखे आहे. संवर्धन. आज या किल्ल्याचे अनेक भाग काळाच्या ओघात पडझड झाले असले तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. अशा वारशाचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
किल्ल्याला भेट देताना प्लास्टिक टाकू नका, भिंतींवर नावे लिहू नका आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. प्रवास माहिती. धारूर हे बीड जिल्ह्यातील प्रमुख शहर असून ते बीड, परभणी, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथून रस्तेमार्गे सहज गाठता येते. किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वात योग्य मानला जातो. मात्र पावसाळ्यात हिरवाईमुळे येथील सौंदर्य आणखी खुलून दिसते. समारोप. मित्रांनो, धारूर किल्ला म्हणजे केवळ दगडांचा समूह नाही, तर मराठवाड्याच्या वैभवशाली इतिहासाची जिवंत साक्ष आहे. येथील प्रत्येक दरवाजा, प्रत्येक बुरुज, प्रत्येक दगड आणि प्रत्येक शिलालेख आपल्याला भूतकाळातील शौर्य, नियोजन आणि स्थापत्यकलेची आठवण करून देतो. जर तुम्हाला इतिहास, पर्यटन आणि आपल्या महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जाणून घ्यायचा असेल, तर किल्ले धारूरला एकदा तरी नक्की भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि ऑफिशियल राजेश लोंधे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण महाराष्ट्रातील आणखी एका ऐतिहासिक ठिकाणाची सफर करू. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.